नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका भट, डॉक्टर भट ENT अँड आय केअर सेंटर मधून. आज आपण विंटर्स किंवा हिवाळ्यात आढळणाऱ्या काही डोळ्यांच्या प्रॉब्लेम विषयी बोलूया. हिवाळ्यात जेव्हा तुम्ही सकाळी सायकलिंगसाठी जातात, मॉर्निंग वॉकसाठी जाता आणि गार हवा डोळ्यांना लागते, तर डोळ्यातून पाणी यायला लागतं की नाही, अशी तक्रार बऱ्याच लोकांची असते. तर मुळात हे पाणी का येतं? ह्या सगळ्याचा प्रॉब्लेम ड्रायनेस किंवा डोळ्यात आढळणारा कोरडेपणा आहे. गार हवा डोळ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येते. का असं होतं? कारण डोळ्यांवरचं जे मॉइश्चर लेअर किंवा मॉइश्चरचं थर आहे ते इनॲडिक्वेट आहे. ही हवा डोळ्याला स्पर्श करते आणि डोळा इमिडिएटली इरिटेट होऊन जातो आणि त्यामुळे रिफ्लेक्स वॉटरिंग किंवा डोळ्यात काही गेल्यामुळे किंवा डोळा इरिटेट झाल्यामुळे हे पाणी येतं. हे नैसर्गिक पाणी नाही आहे. बरेच वेळा जेव्हा मी पेशंटला सांगते कोरडेपणामुळे पाणी येतंय, त्यांना असं वाटतं की खूप पाणी येत आहे, इनफॅक्ट डोळ्याला ड्राय करायची गरज आहे. बट दिस इज इरिटेटिव्ह वॉटर. इट इज कारण डोळ्यातलं नैसर्गिक मॉइश्चर कमी आहे. जर हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात आढळत असेल तर नक्की तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटून काही आय ड्रॉप्स किंवा योग्य ते मार्गदर्शन आणि ट्रीटमेंट घ्या. धन्यवाद.